आपली धरोहर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत खंड 6 घेऊन आलेला। ही बल्लाळशाह येथील बल्लाळशाह राजांचा हा किल्ल्याच्या तटबंदीवर पूर्णच्या आम्ही उभे आहोत। आपण बघू शकता ही वर्धा नदी, संपूर्ण वर्धा नदी या किल्ल्याच्या भोवताल सुरक्षेचं साधन म्हणून उभी आहे, दिमाखात उभी आहे। त्यावेळचं वैभव काय असेल ते आपण याची कल्पना करू शकतो। पुढे राजमहाल आहे आणि खाली राजाची कचेरी अर्थात राजाचा दरबार। ही छोटी छोटी जी भग्न झालेली अवशेष आपल्याला दिसतात। अनेक राजांचे शूर सेनापती, मंत्रिमंडळ, खास व्यक्ती आणि राजाला भेटायला येणारे जे अत्यंत खास जवळचे व्यक्ती असायचे त्यांची महाले कदाचित या ठिकाणी असावीत। आणि आता आपण जात आहोत राजदरबाराकडे। हा एक गोल घुमट शेवटची घटका मोजत आहे, गोल घुमट आहे आणि इथून आपण बघू शकता किल्ल्याचा मागचा भाग, प्रत्येक बुरुज ढासळताना पण तितक्याच दिमाखात उभा वर्धा नदी पण आपल्याला दिसते आहे। चला जरा वर्धा नदीला आपण जवळून बघूया। अशा तऱ्हेने आज अत्यंत पावसाळा असतानाही दोनदा आम्ही ओले झालेले आहोत आणि कपडे अंगावरच सुकलेले आहेत। मोटरसायकलनी बाईक रॅली काढत आम्ही किल्ले एक्सप्लोर केले, कारण जर कारनी आम्ही आलो असतो तर कदाचित आज गणेश उत्सव, आज अनंत चतुर्दशी आणि गणपती बाप्पाचं विसर्जन असल्यामुळे चंद्रपूर आणि बल्लाळशाह शहरामध्ये मोठ्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि म्हणून बरं झालं की आम्ही हे सगळे किल्ले मोटर बाईकने एक्सप्लोर करत आहोत। हा बघा, हा एक ढासळलेला बुरुज आणि मला खूप आनंद वाटत आहे की आपण त्या शतकात पोहोचल्याचा आणि आपली धरोहर पाहताना मनस्वी जो आनंद मला मिळतो आहे अजिबात आपण वर्णन करू शकत नाही मित्रांनो। की हे बघा, हे बघा, ही पूर्ण झुडपी जंगल वाढलेलं आहे। हा एक इकडे एक बुरुज आहे बघा आणि हा खाली जो आपण उभे आहोत ही वर्धा नदी वाहते आहे। अगदी वर्धा नदीच्या तटावर हा भव्य असा किल्ला आहे। ही झाडी वाढलेली आहे आणि बघू शकता आपण की आपण खरंच नशीबवान आहोत की एवढी शौर्यगाथा आपल्या देशात आहे, आपल्या राज्यात आहे। हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लाळशाह नावाचं हे छोटा शहर आहे आणि राजे बल्लाळशाह, खानक्या बल्लाळशाह जे आपले आदिवासी राजे आहेत आणि या धरोहरातील राजे आहेत, त्यांची ही उत्तम कलाकृती, त्यांचं हे स्थापत्य, त्यांची ही दूरदर्शीपणा पाहिलं की आजही बऱ्याबऱ्यांना चकित करून जाते। आजचे इंजिनियर्ससुद्धा या बांधकामाला बघितल्यावर तेही तोंडात बोटे टाकतात। इतकी सुंदर ही वास्तू, आजची घरं, पूल, आज जे पूल बनतात दुसऱ्या वर्षी कोसळतात, ते बघितल्यावर असं वाटतं की 1500 वर्षापासून ही धरोहर जिवंत आहे। हे बघू शकतो आपण, ही कचेरी आहे, ही राजाची कचेरी आहे आणि वरती राजा न्यायदान करायचे सिंहासन होतं इथे आणि आपण खाली जाऊन बघणार आहोत। ही एकच वास्तू इथे शिल्लक राहिलेली आहे आणि वर त्याचा तट आहे। तर आपण बघूया, समोरून एक प्राणी येत आहे, बघूया। नको आक्रमण नको, एक प्राणी येत आहे त्याचा रस्ता नको रोखू। एक वानर येत आहे, एक अत्यंत सुंदर प्राणी आपल्याला दिसतो आहे याच्यामध्ये बघा। तो जरा आमच्याकडे रागानेच पाहतो आहे कारण खाली त्याच्याकडे कुत्रे भुंकत आहेत कदाचित, इकडे त्याला जाऊ दे। आणि हा सुंदर प्राणी अत्यंत ऐटीत चालतो आहे, खूप रुबाबदार असा हा प्राणी ऐटीतमध्ये चालतो आहे, ऐटीत चालतो आहे। वा वा, खूप सुंदर ये असा हा प्राणी खूप ऐटीत चालतो आहे। ये इकडे जाऊ द्या, प्राणी मात्रांवर दया हाच सेवाभाव आहे। तर आपण एक्सप्लोर करत आहोत किल्ले बल्लाळशाह यांचा हा अत्यंत दुर्गम भुईकोट असा हा किल्ला आणि ही आपली वर्धा नदी अत्यंत जवळून बघूया त्याचे क्षणचित्र बघा मित्रांनो। अत्यंत जवळून वाहते आहे ही नदी बघा। ही हा बुरुज
आणि ही नदी अगदी काठावरून, म्हणजे शत्रूला येण्यासाठी कुठेही अजिबात संधी नाही. शत्रू जर नदी पोहून येतो म्हटलं तर त्यामध्ये अत्यंत जीव, मगरी आणि मोठी जलचर असायची, कदाचित सोडल्या जायची. आणि येताना ते वरून जे आपले सैनिक असायचे त्यावर तेल ओतणे, बाण सोडणे, धनुष्य मारणे, या सगळ्या गोष्टीतून शत्रू चारी मुंड्या चित होत असावा. त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सुंदर अशी तटबंदी आणि हा मोठा असा दूरदृष्टिकोन आहे मित्रांनो. समोर बघू शकता तिथेही एक तट दिसतो आहे. तिथे लोकांची पण गर्दी आहे. कदाचित तिथे गणेशजींचं बाप्पाचं विसर्जन होत असावं. ही बघा ही तटबंदी. आपण आता राजांच्या न्यायदान जिथे राजे बसून करायचे ज्या कचेरीमध्ये, तिकडे आपण आता जातो आहोत. सुंदर अशी ही वास्तुकलेचा उत्तम नमुना. हे आतमध्ये मला वाटते ही नदीमध्ये जाणारी ही पूर्ण जी पायवाट जाते आहे, राणी किंवा जे VIP लोक असायचे, राणी, राजकन्या, राजपुत्र, त्यांच्या आंघोळीसाठी जाण्याची ही व्यवस्था असावी. कारण अगदी या पलीकडे मित्रांनो नदी दिसते आहे बघा. या बुरुजांमधून इकडे नदी आहे आणि बघा लगेच इकडे नदीकडे जाण्याची जिना आहे. हे काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. हां, अत्यंत खूप सुंदर. आणि राजे इथे बसून न्यायदान करायचे आणि इथे त्यांचं मंत्रिमंडळ बसायचं. इथून आपण पुन्हा एकदा गंगेचं रूप बघू शकतो. बघा नदी वाहते आहे आणि ही धरोहर आजही शेवटच्या घटका मोजत आहे. आपण जरा खाली बघूया. राजाचा राजवाडा जो भग्न अवस्थेत आहे तो कसा दिसतो आहे. जिन्यावरून आपण खाली उतरत सुंदर असं स्थापत्यकलेचा हा नमुना. आज एवढी वर्ष होऊनही या स्थितीत का होईना तो अजून जिवंत आहे. हे खूप अहोभाग्य आहे आपल्यासाठी. बघा मित्रांनो, हा राजवाडा असावा असं मला वाटतं, किंवा हा घोड्यांचा तबेलाही असू शकतो. याच्यात आत काय असेल आम्हाला माहीत नाही, पण हे एक सुंदर असं महाल आहे बघा. घोड्याचा तबेला असू शकतो किंवा राणी महालही असू शकतो. काय असेल त्यावेळच्या व्यवस्था हे काही सांगता येत नाही. आणि मुख्य म्हणजे कुठेही पावसाचं पाणी गळत नाही आहे, हे इथे फार जास्त महत्त्वाचं. आणि हा माझा भाऊ. हे बघा इथून एक खिडकी दिसते आहे मित्रांनो. कदाचित ही नदीमध्ये जात असावी. बघा हे नदीकडे जाते आहे. आपण तिकडे जाऊ नाही. अत्यंत दिमागदार असा हा किल्ला. चमगादळही आता त्यांनी आपलं वास्तव्य इथे केलेलं दिसते आहे. आता आपण त्या जिन्याकडे जाऊया जो मार्ग नदीकडे जाते आहे. हा बघा हा मार्ग नदीकडे जातो आहे. इथून हा मार्ग जरा खुशकीचा मार्ग आहे एक शोधलेला. नदीकडे मार्ग जातो आहे. चला बघूया. हे अशी ही आपली धरोहर. आकाशात ढग जमताना घरजवळ करायला पाहिजे. हा बघा मित्रांनो, हे बघा नदी. आणि त्यावेळचे राजे राणी जे VIP लोक असतील, राजघराण्यातील जी लोक असतील, नदीवर आंघोळीला जात असतील आणि तिथून सहज शिवजीच्या मंदिरात जात असतील, बेलफूल अर्पण करून आपली श्रद्धा अर्पण करत असतील. काय मस्त नजारा, काय निवळ आहे जागेची, सुंदर. बघा आपण आता या नदीकडे जाऊया. बघा कॅमेरा मी माझ्या भावाकडे दिलेला आहे. माझ्या मागे येतो आहे आणि आता मी नदीकडे चाललेलो आहे. त्यावेळेस असं वाटतं की आपण त्या 14व्या शतकात गेल्याचा आनंद, एक थोडीशी भीती. माझा भाऊ मागे आहे, सुरक्षा रक्षक, त्याच्यामुळे भीतीचं कारण नाही आहे. इथे हे दोन सुरक्षा रक्षक इथे कदाचित राहत असावेत. दोन बाजूला दोन रक्षक आहेत. कारण जेव्हा VIP लोक इकडून यायची तेव्हा नदी मार्गाने जर काही वाहतुकी झाली असेल, नदीतून काही आणायचं असेल, जहाज मार्गाने कोणी आला तर कदाचित डायरेक्ट एंट्रीसुद्धा मिळत असावी. आणि आपण बघू शकता की हा बघा हा किल्ल्याचा गेट आहे, मागचा गेट आहे. हा पश्चिम दिशेचा. नदी ही मगाशी आपण खिडकीतून बघितलेलं होतं. बघा ही वरची खिडकी आणि हा आपल्या शेवटच्या घटका मोजत असलेला हा आमचा
आमची ही धरोहर, आमची ह्या धरोहरेला सॅल्यूट, त्या राजांना सॅल्यूट, त्यांच्या कलाकृतीला, त्यांच्या शौर्याला सॅल्यूट, त्यांच्या दूरदृष्टिकोनाला सॅल्यूट. त्या निधड्या छातीचे हे वीर लढले, वेळात दौडले वीर आमचे. अशा पद्धतीत जी मन मराठ्यांच्या बाबतीत बोलल्या जाते ती सर्वच भारतीय सैनिकांच्या बाबतीत अत्यंत चपकल बसते आहे. हा वापसीचा मार्ग, इथूनच आपण आता बाहेर निघणार आहोत. सुंदर हा आपली धरोहर. आणि खरंच मित्रांनो, इथे येऊन एक अशा पद्धतीची अभूतपूर्व शांतता दिसते आहे. आणि हे एक इथे चोर खिडकी परत दिसते आहे. तो मार्ग कदाचित भुयारी मार्ग जो चंद्रपूरला निघत असावा असं आख्यायिका आहे. बघूया तिथे जाऊन.